तक सत्य का साहस। नागपूरच्या क्रीडा विश्वातून एक मोठी बातमी समोर येत आहे। नागपूरमधील गोरेवाडा परिसरात सध्या क्रिकेटचा थरार पाहायला मिळत आहे। जायस्वाल शिक्षण समितीच्या वतीने एका भव्य 4 दिवसीय T20 क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे। नागपूरच्या गोरेवाडा येथील सेंट मेरी क्रिकेट ग्राउंडवर या स्पर्धेचा चौकार षटकारांचा पाऊस पडत आहे। या स्पर्धेचे वैशिष्ट्य म्हणजे यात केवळ पुरुषांचेच नव्हे तर महिलांचेही संघ मैदानात उतरले आहेत। सर्व वयोगटातील खेळाडूंना आपली प्रतिभा दाखवण्यासाठी जायस्वाल शिक्षण समितीने हे हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे। या स्पर्धेत पुरुष गटातील 9 संघ आपले नशीब आजमावत आहेत, तर महिला गटातील 2 संघांमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळत आहे। स्थानिक क्रिकेटपटूंना प्रोत्साहन देण्यासाठी आयोजकांनी भरघोस बक्षिसे ठेवली आहेत। विजेत्या संघाला 31,000 रुपये रोख, आकर्षक ट्रॉफी आणि स्मृतिचिन्ह, उपविजेत्या संघाला 21,000 रुपये रोख, ट्रॉफी आणि स्मृतिचिन्ह देऊन गौरवण्यात येईल। स्थानिक खेळाडूंसाठी ही एक सुवर्ण संधी असून गोरेवाडा परिसरातील क्रीडाप्रेमी या सामन्यांचा आनंद घेण्यासाठी मोठ्या संख्येने मैदानावर गर्दी करत आहेत। जायस्वाल शिक्षण समिती नागपूरच्या इतिहासात पहिल्यांदा आयोजन आहे आणि महत्त्वाचं याच्यात असं आहे की मेन्स आणि वुमेन्स ह्या दोन्ही गटाकरता आम्ही ह्या टुर्नामेंटचं आयोजन केलेलं आहे आणि मागच्या 57 वर्षापासून नागपुरात अशा प्रकारचं आयोजन कधी झालेलं नव्हतं आणि ह्या मागचा एकच उद्देश आहे की समाजाला एका सूत्रात बांधणे आणि समाजातले जेवढे काही विशिष्ट उत्कृष्ट पैलू आहे खेळाडूच्या रूपाने ते भारतवर्षात नावलौकिक व्हावं ह्या उद्देशाने ह्या प्रीमियम टुर्नामेंटचं आयोजन करण्यात आलेलं आहे। हे 4 दिवसाचं आयोजन आहे। 14, 15, 16 आणि 17 मे याच्यात 9 टीम पुरुषांची आहे आणि 2 टीम ही महिलांची आहे। एक मुंबईवरून येत आहे महिला टीम आणि एक नागपूरची आहे। ह्या कार्यक्रमासाठी बोलवणे हे एक खूप तारेवरची कसरत होती, पण सगळ्यांच्या सहकार्याने आणि समाजाने दिलेल्या पाठिंब्यामुळे हे आज शक्य झालेला है। ये बहुत ही सराहनीय कदम है। शिक्षण समिति के इतिहास में यह पहली बार हो रहा है और यह शिक्षण समिति की ऊंचाइयों को छूने के लिए एक मील का पत्थर साबित होगा। हमारा मकसद यही है कि हमारे समाज में रहने वाले जो युवा है युवतियाँ हैं उनको खेल के जरिए उनकी प्रतिभा को पहचान कर उत्कृष्ट खिलाड़ी हमारे समाज के सामने आए और ये हमारे आगे चल के देश का नाम रोशन करे। यही मकसद हमारे शिक्षण समिति का है और सभी सदस्य तन मन धन से यहाँ पर सेवा कर रहे हैं। अब तक सत्य का साहस।